नमस्कार, मी प्रशांत ॲडव्हर्टायझिंग तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज मी तुम्हाला लग्नपत्रिकेविषयी माहिती सांगणार आहे। तुम्हाला सुरुवातीच्या लेअर पासून तर शेवटच्या लेअर पर्यंत व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे। जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुम्हाला डिझाईन समजून जाईल। या लग्नपत्रिकेमध्ये जे काही पीएचडी फाईल, पीएनजी जे काही असेल ते सर्व डिस्क्रिप्शन लिंक मध्ये प्रोव्हाइड केलेले आहे। तिथे तुम्ही जाऊन गुगल ड्राइव्ह वरून डाउनलोड करू शकता। चला तर मग आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट करा, शेअर करा आपल्या मित्रांना ग्रुपमध्ये आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ जे येतील ते तुम्हाला सर्वात आधी भेटून जातील। चला तर मग सर्वात आधी यायचं तुम्हाला फोटोशॉपमध्ये आल्यानंतर या प्रकारची बघा आपली एक जी फाईल आहे, थंबनेल मध्ये तुम्ही पाहिलीच असेल, ही फाईल तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। सुंदर अशी डिझाईन झालेली आहे आपली। तर आपण सर्वात आधी हे जे काही लेयर्स ते आपण मिनिमाइज करूया। ओके, सर्वात आधी मी एक नॉर्मल सॉलिड कलर म्हणजे हा एक बॅकग्राऊंड घेतला। ठीक आहे, मी जास्त काही इथं हेवी कलरचे ब्रश वगैरे किंवा बॅकग्राऊंड वगैरे घेतलेले नाहीये। मी इथे नॉर्मली एक सॉलिड कलरचा एक बॅकग्राऊंड ऍड केला। त्यानंतर एक फ्री पिक वरून एक असा महल टाइप बॅकग्राऊंड घेतला आणि त्याला मी इथं सॉफ्ट लाईट करून त्याची ऑपेसिटी मी 52% ठेवली। ठीक आहे, आता हे जे आहे ते आपण थोड्या वेळाने पाहूया। हे याच्याविषयी मी सांगतो, टेक्स्ट विषयी सांगतो। टेक्स्टला मी कोणता इफेक्ट दिला या ठिकाणी। ठीक आहे, टेक्स्ट हे जे टेक्स्ट आहे Infinity05 नावाची फॉन्ट आहे आणि त्यावरती आपण एक नॉर्मल असं ग्रेडियंट ऍड केलेलं आहे। टेक्स्चर म्हणजे गोल्डन ग्रेडियंट या ठिकाणी ऍड केलेलं आहे। आणि ही जी फॉन्ट आहे ची चौका 0713 श्रीलिपीची फॉन्ट आहे। ठीक आहे, आणि हे जे खाली आपण यूज केलेले आहे हे जे आहे हे विंटेज डेकोरेटिव्ह नावाचं फॉन्ट आहे। मी आधीच्या पण एका पत्रिकेमध्ये तुम्हाला तिथे सांगितलं होतं की ही एक फॉन्ट आहे, ती तुम्ही गुगल वरून जाऊन डाउनलोड करू शकता, इझी आहे। ठीक आहे, तर सेम प्रोसेस या नावाला सुद्धा आपण सेम प्रोसेस दिलेली आहे। ह्या नावाला पण सेम इफेक्ट आहे, कॉपी पेस्ट करून तुम्ही इथे ऍड करायचंय, नावात बदल करायचे। ही जी फॉन्ट आहे अनेक देवनागरीची फॉन्ट आहे। आता इथे तुम्हाला साईडला एक शेप ऍड करायचा आहे। ठीक आहे, तर या प्रकारे मी एक शेप ऍड केला। शेप एक नॉर्मली एक गोल्डन टाइप एक टेक्स्चर ऍड केलं, येलो टाइप, आणि त्याला एक्सप्लोजर देऊन थोडंसं हलकंसं डार्क केलं। आता शेपच्या बॅक साईडला आपण एक फोटो ऍड करतोय कपलचा। ठीक आहे, फोटो ऑलरेडी एडिटेबल होता म्हणून त्याला मी जास्त काही एडिट नाही केला। हलकासा कॅमेरा रॉ फिल्टर मी इथं ऍड केलेला आहे आणि त्यावरती एक फ्लॅग घेतलेला आहे, सॅटिन म्हणू शकता याला, रेड कलरचं सॅटिन, आणि त्याला हू सॅच्युरेशन देऊन कलर बॅलन्स केला। इथे बॅकग्राऊंडला जो कलर दिसतोय आपल्याला हलकासा आपण याला आपण हू सॅच्युरेशन देऊन कलर बॅलन्स इथे करू शकतो अशा प्रकारे। ठीक आहे, इथे पिंक पण ठेवू शकतो कारण की साडीचा कलर सुद्धा पिंक आहे। तर बट मी बॅकग्राऊंडला मॅच केलंय इथे। ठीक आहे, एक बॅक साईडला एक असं व्हाईट कलरची बॉर्डर येण्यासाठी मी एक डुप्लिकेट लेअर करून याला व्हाईट रिटँगल इथे ऍड केलेला आहे। ठीक आहे, आणि फोटोच्या बॅक साईडला एक मोर पीस ऍड केलेला आहे। त्याला आपण हा जो दिलेला आहे याला इनर शॅडो दिलेला आहे। त्याला इथं राईट क्लिक करून फॉर एक्झाम्पल एपेक्स वर राईट क्लिक करून इथे तुम्ही क्रिएट लेअर केली की या प्रकारे एक न्यू लेअर त्याची क्रिएट होते। ठीक आहे, या प्रकारे एक ग्रीन कलरचा शेप घेतलेला आहे। त्या शेप मध्ये आपण अनेक देवनागरीची फॉन्ट आणि त्याच्याच खाली अनेक देवनागरीची लाईट कलरची फॉन्ट आपण इथे यूज केलेली आहे। ठीक आहे, इथे सेमी बोल्ड यूज केलेली आहे आणि इथे बोल्ड मध्ये यूज केलेली आहे। ठीक आहे, आणि त्या साईडने आपण इथे डोलकी वगैरे इथे ऍड करू शकतो अशा प्रकारे। ठीक आहे, इथे डोलकी मी ऍड केली आहे। आता इथे शुभ विवाहाचा जो ऑलरेडी तुमच्याकडे असेल या टाईपचे पीएनजी वगैरे, ते इथे हा मी ऍड केलेला आहे आणि त्याच्यावर एक रेड कलरचं बॅकग्राऊंड मी ऍड केलेलं आहे जेणेकरून तो मॅच होईल। ठीक आहे, उस सॅच्युरेशन देऊन त्याला थोडंसं हलकंसं ट्रॅक केलेलं आहे। इथे गणपतीचा फोटो इथे ऍड केलेला आहे मी आणि गणेशाय नमः। ठीक आहे,
अशा प्रकारे शेपमध्ये घेऊन त्याला वरती एक दोन लेअर मी इथं डॉटच्या लेअर दिलेले आहे आणि गणेशा नावाची जी फॉन्ट आहे श्रीलिपी 715 नावाची फॉन्ट आहे. ठीक आहे. इथे फोटोला तुम्ही इनर शॅडो वगैरे देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला करून दाखवतो. इनर शॅडो जो बॅकग्राऊंडचा फॉर एक्झाम्पल आता मोरपीसला तुम्ही जो कलर दिलेला आहे तो इथे तुम्ही ऍड करू शकता. अशा प्रकारे, कारण की ते मॅच झालं पाहिजे साईडनी. बघा इथे ड्रॉप शॅडो पण तुम्ही ऍड करू शकता. हलकासा इथे ऑपोसिट याची कमी करतोय आपण, हलकासा एक ड्रॉप शॅडो ऍड केलेला आहे. ठीक आहे. आता अजून यामध्ये इथे एक दोन शेप घेतले, तिथे लिहिलं मी यांचा 16. ठीक आहे. यांचा शुभ युवा 16 आणि इथे आपण लास्टला एक पट्टी ऍड करतोय निमंत्रकसाठी. त्याच्यावर सुद्धा हा शुभ विवाहाचा जो ग्रेडियंट आपण रेड कलरचा यूज केला होता तोच आपण इथे ऍड केलेला आहे. ठीक आहे. यानंतर विवाह ही जी फॉन्ट आहे श्रीलिपी 712 नावाची फॉन्ट आहे. खालची अनेक देवनगरीची फॉन्ट आहे आणि विवाहस्थळीची आहे 709 श्रीलिपीची फॉन्ट आहे. ठीक आहे. आणि निमंत्रक सेम कॉपी पेस्ट करायचं तुम्हाला इथे, यात काही बदल करायचा नाहीये. जे फॉन्ट वगैरे असतील तुम्ही 2-3 टाईपच्या फॉन्ट ठेवू शकता. कलर 1-2-3 टाईपचे कलर इथे तुम्ही ऍड करू शकता पूर्ण डिझाईन मध्ये. ठीक आहे. सस्नेह निमंत्रण याची सुद्धा PNG मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये मटेरियलच्या पोर्टल मध्ये तुम्हाला देईल. ठीक आहे. आणि या प्रकारे असा लोगो कोणी, ठीक आहे, या प्रकारचा असा लोगो आणि लास्टला आपण एक फोटो ऍड केलेला आहे आणि जे काय नाव असेल इथे या ठिकाणी ऍड केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली जी पूर्ण फाईल आहे ती शेवटच्या लेअरपर्यंत अशा प्रमाणे आपली फाईल जी आहे रेडी होते. ठीक आहे. तर अजून भरपूर काही इफेक्ट आहे तुम्ही त्या ठिकाणी ऍड करू शकता तुमच्या पद्धतीने. फॉर एक्झाम्पल अजून कलर लोको वगैरे तुम्ही इथे ऍड करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. ब्राईट होतं थोडंसं. तर अजून भरपूर काही यूज करण्यासाठी, बट जर तुम्ही डिझाईनला थोडा अजून टाइम दिला तर भरपूर वेगळ्या पद्धतीने तुम्ही ही डिझाईन क्रिएट करू शकता. बॅकग्राऊंड वगैरे चेंज करून किंवा कलर बॅलन्स एक मॅनेजमेंट करून तुम्ही अजून एक या प्रकारची नवीन डिझाईन तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. तर आपली ही जी फाईल आहे ती पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. संपूर्ण मी इथे या ठिकाणी सांगितली फाईल कशा प्रकारे क्रिएट केलेली आहे. ठीक आहे. बॅकग्राऊंड आपण एक नॉर्मल यूज केलेला आहे, ग्रे सॉलिड कलर. त्याच्यावर एक महल टाईपचा बॅकग्राऊंड घेतला, त्याला आपण सॉफ्ट लाईट म्हणून ऍड केला आणि त्याची ऑपोसिटी 50% ठेवलेली आहे. आणि ते जे नॉर्मली फॉन्ट वगैरे एक साईडला सेट केलेले आहे. फोटोला इफेक्ट वगैरे दिले. फोटो ऑलरेडी चांगला असला पाहिजे. बॅक साईडला एक मोरपीसचा PNG घेतलाय, त्याला इनर शॅडो, फोटोला इनर शॅडो, त्याची लाईट जी आहे फोटोवर पडलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा स्नेह निमंत्र गणेशाय नावाचा जो फोटो वगैरे आहे कशा प्रकारे मॅनेजमेंट केले त्या ठिकाणी. परत यांचा शुभ विवाह बॅकग्राऊंडला मॅच होतोय. ठीक आहे. आणि याला मॅच होण्यासाठी हलकासा मी एक ड्रॉप शॅडो दिलेली आहे इथे येल्लो टाईप मध्ये. आणि हा जो बॅकग्राऊंड आहे, हा जो लाईट बॅकग्राऊंड आहे, तर आपण इथे या ठिकाणी डार्क सर्व काही जे आहे डार्क यूज करणार. तर इथे पिंक कलर मध्ये मी एक डार्क फॉन्ट वगैरे यूज केलेले आहेत आणि यावर पट्टी दिलेली आहे बॅक साईडला डार्क. बघा बॅक साईडला जे काय आहे डार्क आहे, बॅकग्राऊंड जो आहे डार्क आहे पट्टीचा, त्यामुळे इथे मी लाईट फॉन्ट यूज केलेले आहे. ठीक आहे. तर ढोलकी वगैरेला शॅडो वगैरे दिलेले आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपली ही डिझाईन पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. तर चॅनलला आपल्या जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. धन्यवाद.